कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। मुंबईत पुढचे 4 दिवस तुरळक पावसाची शक्यता, मुंबईकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा, 7ही धरणांमध्ये आतापर्यंत केवळ 162 मिलीमीटर पाऊस। सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील आरे गावाला वादळी पावसाचा तडाखा, अनेक घरांची पडझड तर काही घरांची छपरं उडून गेल्याची माहिती। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतात साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचे बेडूक। भंडाऱ्यातल्या दमदार पावसाची हजेरी, भात नर्सरीला जीवदान मिळाल्यामुळे बळीराजा सुखावला। मुसळधार पावसामुळे आंबोलीतला मुख्य धबधबा प्रवाहित, सर्वत्र दाट धुक्याची चादर। कोकण रेल्वेच्या टप्पा दुहेरीकरणाच्या कामाला वेग, प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द। सध्या रोहा ते वीर असे दुहेरीकरणाचं काम पूर्ण, आता मडगाव ते ठोकूर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान दुहेरीकरणाचं काम केलं जाईल। मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या 24 अतिरिक्त फेऱ्या, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय। तळकोकणातनं पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा तिलारी घाट आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश। नागपूर विभागातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार, वाढत्या तापमानामुळे शिक्षण उपसंचालकांचा निर्णय। 11वी कोट्यातील रिक्त जागांवरचे प्रवेश उद्यापासून 27 जूनला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार, तर विद्यार्थ्यांना 1 जुलैपर्यंत प्रवेश निश्चिती करता येईल। नांदेडमध्ये ITIच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांनी 3 तास परीक्षा दिल्यानंतर पुन्हा दिली नवीन प्रश्नपत्रिका, चुकीचा पेपर दिल्यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ। नीट परीक्षेतील घोटाळ्याबाबत समुपदेशन रद्द करण्याची सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मागणी, कोर्टानं बंदी घालण्यास नकार दिला, परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशन आपोआपच रद्द होईल, कोर्टाचं निरीक्षण। नीट परीक्षा तुर्तास रद्द होणार नाही, विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ देणार नाही, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। नीट परीक्षा घोटाळ्याबाबत NTAनं चूक केली, धर्मेंद्र प्रधान यांची ABP नेटवर्कवरती कबुली, या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून दोषींना सोडणार नाही, शिक्षण मंत्र्यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल सुशोभीकरणाचं लोकार्पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भूषण गगराणी यांचीही उपस्थिती। 2 महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातल्या हिवरगावमध्ये दोघा भावांचा बुडून मृत्यू झाला होता। मुलांच्या आईनं तिच्या प्रियकरासोबत या मुलांची हत्या केल्याचं उघडकीस आलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।